लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल अखेर लागलाय। या दिवसाची अनेक जण वाट पाहत होते आणि आता हे सगळं राजकीय चित्र स्पष्ट झालंय। यावर न्यूज आणि बरंच काही म्हणजेच आम्ही तुम्हाला जो अंदाज सांगितला होता तो अगदी बरोबर ठरलाय। आता आपण पाहूयात की महाराष्ट्रात काँग्रेसचं कमबॅक कसं झालं, काँग्रेसनं आपली पॉवर कशी दाखवली आणि त्यामागची कारणं नक्की काय आहेत। चला तर मग जाणून घेऊयात। यात सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाला नवसंजीवनी मिळाली आणि यामुळे काँग्रेस पक्षाशी पुन्हा एकदा लोक जोडले गेले। दुसरं कारण म्हणजे देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीची पॉवर दिसली। इंडिया आघाडीनं देशात आणि महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात एकमतानं काम केलं। जागा वाटप करताना आणि निवडणूक लढवताना एकजूट कायम राखत निवडणुकीतील मुख्य मुद्द्यांवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं। हीच बाब सत्ताधारी पक्ष म्हणजेच महायुतीच्या अडचणीची ठरली। तिसरं कारण म्हणजे संविधान बचाव मोहिमेचा दलित आणि आदिवासींमध्ये खोलवर परिणाम झाला। राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील नेत्यांनी संविधान धोक्यात असल्याचा आणि भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यास संविधानाला धक्का लागण्याचा मुद्दा लावून धरला। तो तळागाळापर्यंत पोहोचला। याचा थेट परिणाम निवडणुकीवर पडला। चौथं कारण हे शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई संदर्भातला आहे। काँग्रेसनं आपल्या घोषणापत्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगारी तसेच सर्व स्तरातील महागाई या बाबी सर्वसामान्य मतदारांपर्यंत नेण्यात महाविकास आघाडीला यश आलं। आणि पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे मतांची टक्केवारी वाढली आहे। 2019 या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालेल्या आकडेवारीच्या तुलनेत 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकानं मतं मिळाली। साहजिकच काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आहे। तर हीच ती कारणं आहेत ज्यामुळे काँग्रेसचं महाराष्ट्रात कमबॅक झालंय। बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।